हॅलो. हॅलो. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. उदय पाटील बोलता का दादा? हो. त्या महाराजांबद्दल कॉल केला दादा तुम्हाला. हा बोला बोला. आम्ही पण महाराज बोलतोय नाही का काशीमधनं. हम्म. हा दादा, हे प्रकरण काय दादा नेमकी? नेमकं असं आहे का तो जो आहे हो. ना आम्ही पण मराठी दादा, पण खूप वर्षापूर्वी आम्ही महाराष्ट्र सोडून बरं दिलेलं ऐका ना आहे ऐका ना, मी 2015 मध्ये. तुम्हाला हिंदीतही सांगतो आणि सगळं सांगतो. हो हो, सांगा ना काय दादा. आपण झालं मराठी माणसं एक काय झालं दुसऱ्यांना ऐका मदत ना. केलीच पाहिजे. काय झालं, जनार्दन स्वामी यांचा जो काही आदर्श होता. जनार्दन स्वामी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत होऊन ऐका ना गेलेले दादा. ऐका ना ऐका ना, मी काय म्हणतो तुम्ही ऐका ना. हा दादा, बोला बोला. आपण तुम्हाला माहिती लागत असेल ती देतोय मी, तुम्ही मला उपदेश ते आपण नक्की. नंतर देऊ. नाही, काही अडचण नाही दादा, बोला तुम्ही, आम्ही ऐकतोय. विषय असा आहे का जेवढे काही आपले जनार्दन स्वामी राष्ट्रसंतांचे जे काही आमचे बाबाजी यांचे जेवढे शिष्य आहे ना, हे जप तप साधना अध्यात्म वगैरे वाढवण्याचं काम करतात. बरोबर. आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. आणि हे जे बंधू मुक्तानंद आहे यांनी स्वतःचा ओपीडी दवाखाना चालू केलेला आहे. याच्यामध्ये हे बुकिंग फीज 2100 रुपये घेतात. त्याच्यानंतर ते असे म्हणतात की मला दैवी शक्ती प्राप्त आहे आणि 1,30,000 पेशंट आम्ही बरे केले आणि एक दीड लाख रुपये पेशंटकडनं घेतात. आणि त्यांनी अध्यात्म साधना नाम साधना अनुष्ठान वगैरे सगळं बंद केलेलं आहे. तिथं फक्त 3 दिवसातून फक्त पेशंटची बुकिंग केली जाते. बुकिंग फी 2100 रुपये. नंतर पेशंट आल्याच्या नंतर त्याला 10,000चं औषधी आणि बाबांजींच्या व धर्माच्या नावाखाली बोगस ओपीडी दवाखाना चालवला जातो. आणि त्यांना आमचं एकच म्हणणं आहे का तुमच्याकडे जर MBBS वगैरे डिग्री असेल, कुठली डिग्री असेल संविधानिक पद्धतीने तुम्ही परवानग्या घ्या, तुम्ही चालवा. पण बाबाजींचं जे वारसाचं तुम्ही अनुकरण करता हे कोण करण? चुकीचं आहे. हे सगळं आहे. आणि ते हेलिकॉप्टर घेऊन अवैध संपत्ती कमवलेली आहे त्यांनी. आणि आता ते सगळ्या पहिले त्यांनी लिहिलेलं आहे ते बॅनरवर, साधू मंत्री संत्री कोणी इकडे यायचं नाही, बाबाजीचे नियम पाळावं लागन. आणि सगळ्या म्हणून तर मी तुम्हाला कॉल केला ना, म्हणून तर दादा. ऐका ना, त्यांनी आपले जेवढे की संत महंत आहे ना यांना हे आत्ताशिक विचारायला लागले. जेव्हा यांच्यावर कारवाई व्हायला लागली तेव्हा यांना धर्म दिसला. आणि माझे जप तक जे काही तागी साधू वगैरे हे जप तप करता यांना हे विचारत नव्हते, यांचा अपमान करत होते. त्यांनी एका ह्याच्यात बोललेलं बी आहे की काही साधू असे आहे तसे आहे. हो हो हो. माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व साधू संतांचा अपमान यांनी केलेला आहे बंधू मुक्तानंदने. याचे अवैध अनेक प्रकरण आहे. याच्या मागे बिल्डर लॉबी आहे, यानं अनेक प्रॉपर्ट्या वगैरे घेतलेल्या आहे. बरं मला एक सांगा, आपले साधू संत धर्म कार्यासाठी स्वतःचं जीवन झिजवतात. हो दादा, तुम्ही नाही का, ऐका ना, तुम्ही खरी गोष्ट बोलले. जनार्दन स्वामींनी आता काय तुम्हाला सांगायचं, आयुष्यभर पोतं लावलेले ऐका ना, मी वेरूळ आणि कन्नडचा आहे, मला सगळं माहिती आहे. माझं काय म्हणणं आहे, ज्याप्रमाणे आपले शांतिगिरीजी महाराज वसा घेऊन चालले, आपले सगळे माधवगिरी बाबा चालले, त्याच्यानंतर परमानंदगिरी महाराज चालले, सगळे जसे आपले राष्ट्रसंत आहे तसं हे करत नाही. हे राष्ट्रसंतांचा अपमान करता. यांनी अनेक वेळेस माझ्या राष्ट्रसंतांना अपमानित केलेलं आहे, त्यांच्या विरुद्ध अपप्रचार केलेला आहे. जनार्दन स्वामी महाराजांचे जे काही शिष्य आहे शांतिगिरी महाराज यांचाही अनेक वेळेस केलेला आहे. लोकांनी आम्हाला सांगितलं पण कोणी यांच्या विरुद्ध बंड करत नव्हतं. बरं मला एक सांगा, शेतकऱ्याला मारहाण करायची काही गरज नाही ना, पपई विक्रेता शेतकऱ्याला नाही. खरी गोष्ट. आणि परत ते काय म्हणतात ऐका ना, परत त्यांनी एक अपमान केलेला आहे का भारतामध्ये सगळ्यात टॅक्स भरणारा मी साधू आहे. नाही नाही, ही तर खोटी गोष्ट आहे दादा. तुम्ही साधू संत असल्या लोकांना बरं करून राहिले, ठीक आहे, तुमच्याकडे विद्या आहे, तुमच्याकडे गोळ्या औषध आहे, पण तुम्ही एवढे 2-2, 3-3 लाख रुपये घेऊ राहिले एका पेशंट कडून, तुम्ही 1.5 लाख रुपये काढून राहिले का? माझं काय म्हणणं आहे, माझ्याकडे लोकांच्या प्रतिक्रिया आहे, रेकॉर्डिंग आहे, माझं सरळ. खरी गोष्ट आहे दादा. रजिस्टर यांचे हे बघा, यांचे 5 रजिस्टर आहे. माझं हेच म्हणणं आहे का हा आदर्श आहे का आपला संतांचा? नाही आपले तुकाराम महाराजांनी स्वतःची संपत्ती ही दान केली जनकल्याणासाठी. यांनी काय करावं, ज्याप्रमाणे रामदेव बाबा सांगता माझ्याकडे फॉर्म्युला आहे वगैरे, यांच्याकडे कुठला काही फॉर्म्युला नाही. हे जाता केरळला ते कंपनीचं औषध घेता, लेबल काढून फेकता, नंतर फॉर्म्युला तयार करता, नंतर विकता. खरी गोष्ट आहे दादा. एवढं 1-1, 1.5 लाख रुपयाचे कुठले औषध आहेच नाही, पहिली गोष्ट. म्हणते माझं काय म्हणणं आहे, विषय काय माहिती का, या लोकांमुळं माझ्या संतांना आणि परत ते कमी लेखता. हॅलो, ते कमी लेखता आणि त्यांची तुम्ही भाषणं वगैरे ऐका. हो,
त्यांनी आता ते साधू वगैरे ते मंत्री मी पाहिलं, तो वाचला बॅनर. आणि हे तिथलं आहे बरं का बॅनर वगैरे तिथलं आहे. त्याच्यामध्ये जे साधू बसलेले आहे ना, हे सगळे हरिद्वारचे साधू आहे, जुना आखाड्याचे साधू आहे. हा, तर म्हणून मग मी तुम्हाला नाही दादा काय call केलं ऐका ना, केलाय. आम्ही काय प्रकरण केलं ऐका काय? ना, आम्ही काय केलं ते काय बोललेले माहिती का, मी कोणाची सहायता घेत नाही. बरोबर. मग मला काय सांगायचं होतं, ज्या वेळेस तुमच्यावर लोकशाही पद्धतीनं समाज वगैरे सगळे हे निघाले, तेव्हा तुम्ही गुन्हा आमच्या नोंद साधूकडे झाला. गेले. गुन्हा हो. नोंद झालेला, त्यांच्यावर 353 गुन्हे 9 पहिले, त्यांच्यावर विनयभंगचा बी गुन्हा आहे, त्यांचे 4 ठिकाणी त्यांनी खूप कामं केलेले आहे. मग माझं काय म्हणणं आहे, आज तुम्हाला आमचे खरे साधू दिसले का? आज त्यांच्या चरणात गेले का तुम्ही? नाही, आणि साधूंच्या चरणात गेले तरी आखाडा यांच्यासाठी नाही आलेला आहे. नाही काय बोलले माहिती तुमच्या का, गावात आला का साधू आखाड्याचे 10-15 साधू तुमच्या गावात आले का? नाही आले, येणारच नाही. नाही ते काय बोलले माहिती का, ते काय बोलले का आम्ही कोणाची सहाय्यता घेत नाही, आम्ही देवाची सहाय्यता घेतो. याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे बरं का. हो हो, खरी गोष्ट आहे दादा, लय चाबरा बाबा आहे नाही का. अहो म्हणजे माझं काय म्हणणे, तुम्ही यांचं जर सगळं यांनी काय केलं, आपल्या जे काही खरे संत महात्मा आहे ज्यांनी धर्मकार्यासाठी जीवन व्यतीत केलेलं हो, आहे. हो दादा, आम्ही प्रॉपर महाराष्ट्रामधनच आहे. आम्ही प्रॉपर 2016 पासून महाराष्ट्र सोडलेला आहे. आता अजून तुम्हाला महाराष्ट्रात ऐका ना, मी पाय काय नाही म्हणतो ठेवलेला तुम्हाला, आहे. मी एक सांगतो, मला एक सांगा, आपले कुठले साधू स्वतःचे असं हे दाखवलं, पैशाची हे दाखवली, स्वतःच नाही, असं चुकीचं आहे. अहंकार, त्यांना माझं काय म्हणणं आहे माहिती का, साधू आहे ना, मी त्यांना गीता घेऊन चॅलेंज केलेलं आहे. खरा साधू अध्याय आपलं भगवद्गीतेतला अध्याय 56 श्लोक, दुसरा अध्याय 56 श्लोक हा वाचावा. बरोबर. मग असं हे म्हणजे अपमान करताय ते आमच्या पूर्ण धर्मांचा. हो हो हो, बरोबर म्हणजे ते काय बरोबर होतंय, दादा. आणि आमचा पण अपमान होतोय ना साधू नाही संतांचाही माझं काय अपमान म्हणणं आहे, होतोय तुम्ही ना. ऐका ना, माझी विनंती आहे दादा, का बोला तुम्ही ना. हे जे आहे असे जे आहे, समजा खरात बाबा निघले, परत त्याच्यानंतर हे खरी बंधू गोष्ट आहे मुक्तानंद दादा. निघले, यांना जर आपण जर इलाज नाही केला ना, तर आपल्या धर्माला बदनाम केलं जाईल. खरी गोष्ट आहे दादा. हे लोकांवर आहे ना, याच्यासाठी माझा विषय, फक्त त्यांनी शेतकऱ्याला मारहाण केली. अहो आपलं मला एक सांगा, साधू कधी मारतो का? नाही नाही नाही, साधू कधीच नाही मारू शकत. साधू आणि तिथं सगळ्यांना नाही, माफ ऐका ना, करू शकतो. आणि तिथं आहे ना, तिथं जर तुम्ही पाहिलं तर ते सगळ्याला पगार देतात. त्यांनी कबूल केलेलं आहे, मी सगळ्या कर्मचाऱ्यांना पगार देतो. पगार देऊन असं कुठलंच आश्रम चालत नाही दादा, सेवा म्हणून आश्रम चालतं. तुम्ही ना आता मला तुमचं नाव सांगा पूर्ण. हो, घ्या ना दादा लिहून. सांगा. तपस्वी सोमगिरीजी महाराज. हा, हे बघा सोमगिरीजी महाराज, आम्ही धर्मासाठी प्राणही देऊ जेव्हा धर्माच्या विरोधात कोणी बोलत. पण जर हे ज्याप्रमाणे आतंकवादी असतात, हा, तसेच हे आपल्या याच्यातले काही धर्मातले बी आतंकवादी आहे ना. खरी गोष्ट आहे दादा, आतंकवादीच समजायचं ना मत यांना. बस बाकी यांच्याविषयी आहे. तुम्हाला यांच्याबद्दल ज्यांनी सगळे इंस्टाग्रामवरले व्हिडिओ डिलीट केले बरं का आता. अच्छा. फेसबुकचे बी डिलीट केले, कारण की सत्य जगाला माहिती होऊ राहिलं. पण माझ्याकडे यांचे 94 व्हिडिओ आहे. 294. दादा तुम्ही एवढं छाती ठोकून बोलू राहिले म्हणजे तुमच्याकडे काही ना काही सबूत असेल. मग एक मिनिट, यांना अहो त्या शेतकऱ्याला एवढं मारलेलं आहे की तुम्ही जर पाहिलं ना, आणि ते कबूल बी केलं त्यांना, 2-2 आमच्या झाल्या म्हणे. मग माझं काय म्हणणं, आम्ही फक्त त्यांच्या अंगावर भगवं वस्त्र आहे म्हणून त्यांच्या अंगावर हात वगैरे टाकला नाही, कारण की त्या वस्त्राचा अभिमान आहे. आता ज्या दिवशी ते भगवं वस्त्र ते बोललेले बी एका व्हिडिओत, मी सनपटे म्हणे भगवं वस्त्र सोडून दिली. नाही, हे चुकीचं आहे. मग तुम्ही याचा बिझनेस करू राहिले भगवा वस्त्राच्या नावाखाली. म्हणून माझं काय म्हणणं आहे का, यांना आहे ना का सगळ्या साधू संतांनी सांगितलं का तू कॅन्सरची गोळी विकू नको, तू कोणाचा कॅन्सर बरा करू नको, नाही तर मग तू लग्न करून घे म्हणे. बरोबर. म्हणून हा विषय आहे. आणि ऐका ना दादा, तिथं महाराष्ट्रामध्ये शांतिगिरी महाराज जगद्गुरू आहे. शांतिगिरी महाराज जनार्दन स्वामींच्या गादीवर बसलेले. तुम्ही कधी त्यांच्यासोबत चर्चा नाही केली का यांच्या? झाला हे बघा, विषय काय झाला, ते काय म्हणे का जो कोणी जीव आहे या सृष्टीवर आलेला, आणि जो बाबाजींच्या वगैरे सानिध्यात वगैरे जो राहिलेला आहे, जो धर्माच्या सानिध्यात राहतो, तो ऑटोमॅटिक तसा वागतो. ज्याच्या वागण्यावरून समजून जायचं. म्हणून आम्हाला याच्या वागण्यावरून कळलं, याच्या वाणीतून कळलं का हे खोटे महामंडलेश्वर आहे. ओरिजिनल कधीच असं वागत नाही. याच्या कर्तृत्वानं, याच्या वाणीनं हे सगळं सिद्ध झालं ना. बरोबर. बरं सांगा, साधूंचं कामच नाही. मला एक सांगा, बरं ऐका ना, हे कधी गांडू म्हणून का ते मला गांडू म्हणले ना. बरोबर. आणि माझं काय म्हणणं आहे, आम्हीच मोठं केलेलं आहे. माझ्या कन्नड तालुक्याने त्यांना
सगळं काही दिलं, सगळ्यांनी मोठं केलं आणि ते मोठे झाल्यावर आमच्या विरुद्ध आणि धर्माविरुद्ध बंड करू लागले. चुकीचं काम आहे अहो दादा तिथे हे. एक मंदिर आहे सर, मंदिर 16 हो. वर्षात त्या मंदिराला एक कोणी सुद्धा नाही लावली सिमेंटाची. काय उपयोग मग एवढं आश्रम मोठं करून? हे जे आश्रम, माझं काय म्हणणं आहे, वैद्यकीय दवाखाना चालायचा ना तर डायरेक्ट चालायचा डिग्री बिग्री घेऊन. तुम्ही ठगू राहिले मग याचा अर्थ भगवे कपडे घालून लोकांना. हा म्हणजे तेच जे आहे ना, तुम्ही काय करा, तुम्हाला ते व्हिडिओ पाठवतो मी, तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि मग तुम्ही नाही मला दादा तसं तर ऐक नाहीये महाराजाचं, तसं तर काही नाही. आपण एक मराठी माणसं आहे. फक्त हे जनार्दन स्वामींचं नाव, हे आमच्या परत आखाड्यातले वरिष्ठ साधू संत होते नाही का त्या फोटो मध्ये, म्हणून तुम्हाला कॉल केला ऐका दादा ना, मी का. मला आणि तुमचा आपण ऐका मराठी का, माणसं आहे नाही का बरं दादा, ऐका ना, एकमेकांना ऐका ना, support तुम्ही मला केलाच कॉल पाहिजे केला होता. ना, ऐका तुम्ही त्याला कसं राहतं, प्रत्येक माणूस स्वतःच चांगलं सांगतो. याचं काय हो. अति ते आम्ही जमा करून ठेवले ते तुम्हाला सांगतो मी, आणि तुम्ही कॉल केला याचा अभिमान आहे मला. खरी गोष्ट आहे दादा, तुम्ही जे बोलू राहिले ना तुमच्या बोलण्यातून खरं आहे, स्पष्ट समजू राहिलं. तुमच्याकडे जर कधी काही नसतं तर तुम्ही बोललेच नसते ना एवढं फोनवर. अहो एक मॅडम आहे, रेंजर रोहिणी साळुंके, हा. यांनी तिथं मुरुम कोरला होता. रोहिणी साळुंके तिथे गेल्या होत्या. यांना 3 वाजे लोक रात्री कोंडून ठेवलं होतं या बाबांनी, चुकीचं काम आहे असं. आणि त्यांनी गुन्हे दाखल केलेले यांच्यावर 353 वगैरे. माझं काय नाही, धर्मानी लोक जर खरे जे काही महात्मा आहे ना आपले, त्यांच्यापाशी हत्ती सुद्धा असं खाली बसून जातो. ये त्र्यंबकेश्वर मध्ये आले होते दादा महात्मा, आमच्याकडं समजलं होतं नाही का, हम्म, आखाड्यामध्ये निलगिरी पर्वतवर आखाडा आहे. हम्म. पण आखाड्यातले कोणी साधू यांच्या पाठीमागे उभे नाही राहिले. कारण कारण का- त्यांनी कधी साधूला भंडारा दिला नाही, कधी ज्या काय टायमाला केलं तुम्ही त्यांनी, कधी काय केलं, आखाड्यात गेले नाही, जेव्हा म्हणजे ज्या जेव्हा त्यांच्यावर ठिकाणावर लोकशाहीचे तुम्ही जन्म घेतला, जेव्हा त्यांना त्या- लोकशाहीचं हे कळालं ना, तेव्हा ते माझ्या खऱ्या साधूचे चरणात गेले. हो त्या टायमाला यांनी आखाड्यात गेले एवढं आम्हाला माहिती आहे. पण बाकीचं असं काही पुढचं माहिती नाहीये. तुम्हाला आहे ना दादा, मी सगळे 94 व्हिडिओ सगळं पाठवतो. नाही हो दादा, काही नाही तसं. काय पाठवून करायचंय सांगा. तुम्ही जे बोलू राहिले ते खरं आहे तुमचं. तुम्ही सत्याच्या मार्गावर आहे आणि सत्याचा विजय होणार आहे तुमचा. चिंता नका करू तुम्ही. हो दादा, कायम सत्याचा विजय होतो. काय मी दादा? तुम्हाला या धर्मासाठी आम्ही प्राण देणारे लोक आहोत. हो. तुम्ही कुठं राहता? कन्नडला राहता का दादा? कन्नडला असतो. अच्छा. आम्ही महाराष्ट्रात राहायचो आधी, पण 2016 पासून नाही राहत काहीच महाराष्ट्रात. मी काय म्हणतो, आमचे जेवढे काही लोक आहे ना, ज्यांना ज्यांना बरोबर. अनुभव आहे, हे तुम्हाला सांगतील, म्हणजे तेच तुमच्या संपर्कात येतील का यांच्यापासून पीडित किती लोक आहे. खरी गोष्ट आहे दादा, माहिती आहे ना हो आम्हाला यांचं. आता हे साधू आमच्याच आखाड्यामधनं आहे. बरं मला एक सांगा, माहिती तर युट्यूबला, राहणारच आहे ना. इंस्टाग्रामला, फेसबुकला जेवढे विविध व्हिडिओ बनवून यांनी काय दाखवलं, यांनी धर्मप्रचार नाही केला, यांनी फक्त हॉस्पिटलचा आणि दवाखान्याचा प्रचार केला. बस लोकांना फक्त बोलवण्याचा प्रचार केलेला आहे. हो. आज तुम्ही जर कधी 1,30,000 तुम्ही म्हणताय पेशंट जर कधी ठीक अहो केले रजिस्टर आहे असते. दादा, मी काय म्हणतो, आपल्याकडं शासनाने 5 रजिस्टर जमा केलेले आहे. याच्यामध्ये लिहिलेलं आहे रुग्ण, फी आणि पैसे. बरोबर. आज एवढे मोठमोठे कुंभमेळे होता, शांतिगिरी महाराज राहतात, शिवगिरी महाराज राहतात, सगळे तिथं व्यवस्था करताय. यांना तर कधी कुंभमेळ्यात पण पाहिलेलं नाही हो. हे जे ना, हे कमर्शियल, जसे कमर्शियल बिझनेसमॅन आहे ते, फक्त हे वस्त्र आणि यांच्या नावाखाली ते झाकलं जाईल असा तो आहे. यांच्यासोबत 4-5 कुठले प्रॉपर आहे मुक्तानंद महाराज, यांना कधी पाहिलं हे नाही हो ऐका दादा ना, आम्ही पण. यांचं आहे ना दादा, यांचं मूळ गाव आहे ना, तुम्हाला सगळं पाठवतो मी डिटेल्स, सगळं पाठवतो. आणि यांनी प्रत्येक ठिकाणी वाद करून पळून गेले बरं का. अच्छा. हो. हे चुकीचं काम आहे नाही का मग दादा? काय असं? माझं काय म्हणणं आहे, धर्म जे सांगतो ते त्यांनी करावं. हो. बस. आणि साधू संतांचं असं तर कामच नाही, आणि साधू संत कोणी करतच नाही. काय झालं तुमच्या माहिती? अहो माझं काय म्हणणं आहे, आमच्या साधू संतांना जो आशीर्वाद आहे, जे जे काही दैवी काय असेल ते, हो, जप, त्यांनी तप, त्यांनी हे बघा, ध्यान, योग. त्यांनी समुद्रवाणी ऐका ना, त्यांनी दुःख, मोह, माया, सुख वगैरे याच्यामध्ये स्थितप्रज्ञ येते, त्यांच्यावर कुठल्याच त्याचा परिणाम होत नाही. आणि त्यांना बरोबर ते दादा. त्यांच्यापाशी होतं ना, समुद्रावानी दान केलेलं आहे. आजही त्यांचा जो ज्ञानाचा झरा आहे हा चालूच आहे, आणि त्यांच्या ज्ञानाच्या झऱ्यावर, आदर्शावर हे सगळे लोक चालू आहेत. बरोबर दादा. हो.
धर्मदादा सनातन आहे म्हणून तर टिकला आहे, असे काही काही बरं मी काय म्हणतो, आता बदनाम मला एक सांगा, तुम्ही त्यांच्याबद्दल माहिती घेऊन व तुमची प्रतिक्रिया काय आहे, हे तुम्ही मला कळवा, एवढीच मला अपेक्षा. तर दादा माझं असं म्हणणं होतं तुम्हाला एक पर्सनली, ऍक्च्युली आम्ही नाही का कुठं सोशल मीडियावर पण नाही आणि साधू संतांचं कामच अहो नाही तसं नाही, सोशल मीडियावर मी काय म्हणतो, यांनी सोशल जे ऐका मीडियावर ना, नाही, एक मिनिट सर ऐका ना तुम्ही आमचं दादा. हां. सोशल मीडियावर लोकांना आपल्यापाशी बोलवणं गोळा करणं हे साधू संतांचं कामच नाही पहिली आणि गोष्ट. ऐका ना, त्याच्यावर लिहिलेलं आहे त्यांनी, जो कोणी येईन, आणि पहिले त्यांचं ऐका ना, भोंदूगिरीचा एक फतवा असा आहे का 3 दिवसामध्ये बाबाजी फक्त 6 ते 10 वाजेपर्यंतच भेटणार. हो म्हणजे त्या 3 दिवसाच्या गाड्या लगेच जमा होऊन जातात. मग लोकांना दिसते हे ओले आहे, आणि मग यांच्याकडनं 2100 रुपये बुकिंग. परत त्याच्यामध्ये असं आहे, ज्याला बुकिंग करायचं त्यांनी स्वतःच फोन करायचा स्वतःच्या फोनवरून. परत त्याच्यामध्ये 880 आहे, फेसबुक सबस्क्रायबर फोन पे पाहिजे, पैसे टाकून द्यायचे. ऐका ना, नाही सबस्क्रायबर पाहिजे, युट्यूब चॅनल सबस्क्रायबर करावं लागेल, इंस्टाग्राम फॉलो करावं लागेल, आणि हा. त्याच्यानंतर पुढं मग ते चालणार. बरोबर. म्हणजे सरळ सरळ ते सीए आहे ना, त्यांच्याकडे सीएची काही पदवी आहे, ते सीएच्या याच्यानुसार ते धर्मावर आणि धनावर, धर्माच्या नावाखाली धनावर कंट्रोल मिळवायला निघाले होते. बरोबर बरोबर. हे आणि चुकीचं आहे दादा त्यांचं हा बँकेचं आहे ना, बँकेचं 1 कोटी रुपये महिन्याचं ट्रान्झॅक्शन आहे. पर डे बरोबर. 15 लाख रुपये कमवत होते. अच्छा. आणि त्यांनी एक आरोप केलेला आहे का मी पहिला साधू आहे टॅक्स भरणारा, मग आमचे साधू संतांचा अपमान आम्ही सहन कसं करू. नाही दादा, हा तर संतांचा अपमान आहे. बघ त्यांचा एक पुस्तक वाचली होती मी दादा. ती काय होती त्यांची, मी तुम्हाला दाखवतो. तुम्हीच टाकलेली ती. ये पहिली सूचना वाचा मग पुढे जा. साधू असो का मंत्री किंवा संत्री असो, या संस्थेचे बापूजींना नियम पाळावेच लागतात. वशिला नाही म्हणजे वशिला नाही. मग याचा अर्थ झालेला आहे सगळे देवांचे बाप झालेले आहे का हा महाराज? महाराजांनी माझ्या पूर्ण जुना आखाडा नवा आखाडा जे काही माझे धर्मप्रचारक जे काही माझे संत आहे त्यांचा अपमान करण्याचं काम यांनी केलेलं आहे. हा, आणि परत तिथं जो तुम्ही फोटो लावलाय ना दादा, हे पूर्ण जुना आखाड्याचे वरिष्ठ साधू संत आहे नाही का? ती मी ऐका, तो मी का बरं लावला माहिती का? ते काय बोलले का मी देवाची सहाय्यता घेतो, कोणाची सहाय्यता घेत नाही. हा खरी गोष्ट आहे दादा. म्हणून मी दाखवलं का माझ्या संतांच्या पशी जेव्हा यांच्यावर लोकशाहीचे वार व्हायला लागले, लोकशाहीचे यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया ते गुंतले, तेव्हा ते माझ्या साधूंच्या चरणात गेले. हो, त्या टायमाला ते जुना आखाड्यात. तुम्ही जुना आखाड्यामध्ये कोणाला ओळखता का त्र्यंबकेश्वर मध्ये? नाही ना, नाही, पण मी येईन तिथं. मी काय म्हणतो, मला जे काही आमचे काही जेवढे साधू आहे यांना हे सगळं ज्ञान पोहोचवणार आहे. मी कुंभमेळ्यापर्यंत बी यांच्याबद्दल जेवढी माहिती आहे सगळ्या साधूंना वाटणार आहे. हो, कुंभमेळ्यामध्ये बी आम्ही सगळे जे काही 100-1 लोक आहोत, यांनी जे जे केलेलं आहे चुकीच्या गोष्टी हे जगाला दाखवणार आहे, सगळ्या साधूपर्यंत पोहोचवणार आहे. हो दादा, पोचवावेच लागतील. काय असं तर कोणी दादा, हे बा प्रत्येक जण आश्रम घेऊन बसलेला, असं कोणी नाही. साधू फक्कड राहतो, रम्मत करतो नाही का? माझं काय म्हणणं, हेलिकॉप्टर मला एक सांगा, जर एखाद्याने गाडी घेतली मनुष्याने, तो सर्वसामान्य माणूस त्या गाडीला झाकण बनवतो. याने हेलिकॉप्टर घेतलेलं आहे, याचे आता आम्ही सुद्धा याच्या मागे जे 4 नाव आहे ना मोठे मोठे बिल्डर, याच्या आडून जे की प्रॉपर्टी डेव्हलपमेंट करतात यांची माहिती आमच्याकडे, आम्ही ते पुराव्यासहित सिद्ध करणार. नाही का? सिद्ध करा, नक्की सिद्ध करा दादा. काय अशा साधूंचा नाश झालाच पाहिजे समाजातून. हॅलो. हो बरोबर आहे ना. हो, नाश झालाच पाहिजे दादा अशा साधूंचा. मी काय म्हणतो, जे पाप करतील, हो जे समाजाला लुटतील, बरोबर. समाजाच्या दुःखातून पैशाचं शोषण करतील, त्यांना जे काही भगवंताच्या कशाच्या रूपानं त्यांना काही ना काही ते तर भविष्य सांगतात. ते हॅलो, ते आंतरराष्ट्रीय भविष्य काय आहे त्यांनी सांगितलं होतं. 3 देशामध्ये असं होणार आहे, 3 साधूचा सर्वनाश होणार आहे, आणि यांचं भविष्य दिसलं नाही त्यांना. खरी गोष्ट आहे दादा. आणि हे जर कधी एवढं भविष्यवक्ता असते तर यांनी हे पाऊल उचललंच नसतं ना. भविष्यवक्त्याला माहिती राहतं पुढं काय होणार आहे. पण माझं काय म्हणणं आहे, भविष्य ते कुंडली बनवायचे 1100 रुपये घेतात. हे आता काय बोलायचं दादा. त्यांनी मी काय म्हणतो, त्यांचा आहे ना बिझनेस आहे. मी तुम्हाला बिझनेसची पूर्ण चार्ट पाठवतो.
हो बिझनेसमॅन तुम्ही म्हणू शकता, साधू ते आहेच नाही काय दादा, आम्ही म्हणू राहिलो आता तर. नाही यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती नाही का दादा पूर्ण काय, पण आता काय बोलणार आहे यांच्याबद्दल आपण, हे कधी आखाड्यात येतच नाही. तुम्हाला ज्या तुम्ही शाळेमधनं तुम्ही पास झालेले, जुना आखाडा ही सगळ्या साधू संतांची एक शाळा आहे. तुम्ही ज्या माझं काय शाळेत म्हणणं तुम्हाला आहे, जन्म दिलेला आहे, त्या शाळेने तुम्हाला परमेश्वर बनवलेलं आहे. यांनी कुठलंही कार्य केलं ना जुन्या आखाड्याच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे होतं. यांनी आखाड्याचं वगैरे काहीही नाव नाही लावलेलं आहे. आणि जनार्दन स्वामींच्या परंपरेमध्ये शांतिगिरी महाराज त्यांचे उत्तराधिकारी आहे. शांतिगिरी महाराज सगळीकडे तुमच्या इकडं संभाजीनगर जो सगळं भाग आहे, सगळं पूर्ण महाराष्ट्र व बाबाजींचा फोटो पाहून आहे ना आपले लोक बरोबर. जीव द्यायला तयार आहे. यांनी बाबाजींचा हो, हो. फोटो लावून पेशंट जमा करून आणि पैशाची वसुली केली. हा हे असंच म्हणता येईल काय दादा मग. आज शांतिगिरी महाराजांकडे लाखो पब्लिक आहे, धर्म पण कधी असं वाटलं नाही त्यांनी कुठं असं कोणासोबत केलेलं आहे. अहो मला एक सांगा, मला एक म्हणायचंय, यांनी गाई कुठं कुठं कशा कशा दिल्या याचे सुद्धा पुरावे आपल्याकडे. बरोबर दादा, दिलेलेच असेल ना काही. चालेल, मी तुम्हाला आहे ना सगळी माहिती देतो आणि सगळं पाठवतो. डोंट वरी, ऐका ना, माझा तुम्हाला सपोर्ट आहे दादा. नाही तुम्ही मला आहे नाही बघा, माझ्या साधू संतांचा तुम्ही एक साधू आहे, तुमचा मला सांगा तुम्ही मला कशासाठी आशीर्वाद देता? हे कार्य चालू ठेवावं याच्यासाठी आशीर्वाद देता का मी शांत बसावं याच्यासाठी आशीर्वाद देता? दादा हे बघ, मी तर तुम्हाला असं सांगू शकतोय, तुम्ही सत्याच्या मार्गावर असाल तर नक्की विजय होईल काय. तुम्ही मला एवढ्यासाठी आशीर्वाद द्या, संविधानिक पद्धतीनं जे काही अनलिगल वगैरे आणि जे काही लोक चुकीचं करत असेल यांच्या विरुद्ध मी लोकशाही पद्धतीने उभा राहावा याच्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. नक्की नक्की दादा, विजयी भव तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही निश्चिंत राहा. तुमचं म्हणजे जे जे संकल्प घेतलेला आहे, हा संकल्प नक्की पूर्ण होणार आहे. चालेल मी आता आहे ना तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमचं बस. माझं बोलणं जे झालं दादा, फक्त कुठं व्हायरल नका होऊ, नाही, कारण की आम्ही साधू संत नाही करणार. मी काय म्हणतो, करणार नाही पण केलं तरी तसं काही नाही ऐका ना मग माझं काय म्हणणं आहे, माझ्या साधू संतांची या बंधू मुक्तानंद बद्दल काय भूमिका आहे हे मी जगाला कसं सांगू? बस दादा, येत आता आज तुम्ही कदाचित तुम्हाला जर असं कधी वाटत असेल तर तुम्ही एकदा नक्की त्र्यंबकेश्वर आखाड्याला भेट द्या. येणार म्हणजे येणार. आखाड्यामधले जे साधू संत आहे ते याच्यावर बहिष्कार टाकून देतील. चालेल आणि माझी म्हणणं आहे का आता वाटलं तर तिथला आम्ही जे तिथं श्री महंत आहे त्यांचे नंबरही देऊ शकतोय. चालेल मी काय करतो का, आपले जे ऐका ना, आपले जे जुन्या आखाड्यावर विश्वास ठेवून जे लाखो करोडो लोक आहे यांची भूमिका आणि यांचं जे काही सत्य आहे, जे मनातलं निघालं हे जनतेला कळावं यासाठी आपण काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. दादा तुम्ही कधी जुना आखाड्यात जाऊन बघा, कोणीच असा महाराज युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम वापरणार नाही. जेवढे आखाड्यात साधू संत राहता का, आता त्यांचा एक व्हिडिओ आहे, बाबाजी सुंदरबाई स्वप्नात आल्यावर काय घडतं. आता हे साधूला काय घेणं देणं या गोष्टी नाही, बंधू मुक्तानंदाला. बरोबर. चालेल, मी तुम्हाला ना सगळं पाठवतो. ठीक आहे दादा. ओके. निश्चिंत राहा, तुम्हाला काही मदत लागली तर नक्की तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी माझ्या प्राणांती हा लढा इथंच नाही, असे अनेक जर कोणी असेल जे माझ्या खऱ्या साधूंना जर म्हणजे हे करत असेल, दाबण्याचं काम करत असेल तर आम्ही लढा उभं. हो दादा, तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही आम्हाला कळवा. तिथं तुम्हाला काही आखाड्यात चालेल मला संविधानानं मी काय म्हणतो, तुमचा आशीर्वाद द्या फक्त, बाकी काहीच नको. आशीर्वाद तर दादा सदाही तुमच्या सोबत आहे. विजय भाऊ, आम्ही तुम्हाला. ओके बाबाजी, नाव सांगा तुमचं मला पूर्ण. आमचं तपस्वी सोमगिरीजी महाराज नाव आहे दादा. ओके, धन्यवाद बाबाजी, आशीर्वाद राहू दे. हो दादा. ठेवतो. ठीक आहे दादा, ठीक आहे. हो.